डोंबिवलीतील फडके रोडवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांची धडक कारवाई। दुकानदार आणि नागरिकांनी मानले आभार। नो पार्किंग मधील दुचाकीवर देखील वाहतूक पोलिसांची कारवाई। डोंबिवली पूर्वेकडील प्रसिद्ध असलेल्या फडके रोडवर अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत दुचाकी पार्किंगमुळे नागरिकांना त्रास होत होता। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या निर्देशांनी प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, फेरीवाला अतिक्रमण विभाग कर्मचारी व पोलीस यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई केली आहे। तर डोंबिवली वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील व कर्मचारी यांनी फडके रोडवरील नो पार्किंग मध्ये पार्क केलेल्या दुचाकींवर कारवाई केली। पालिकेची कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांची पळापळ सुरू झाली होती। तर महिला वर्गाने पालिकेची कारवाई पाहून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांचे आभार मानले। चालत पाहिजे, कारण जे मॅडम जे काही करतात ते त्यांच्या हिशोबाने ते बरोबर करतात, पण जे आम्हा व्यापारी लोकांना जी मदत केली त्या लोकांनी की जाळी ठेवून फक्त साफसफाईसाठी सांगितली ती जबाबदारी आम्ही घेणार। मॅडमनी जे आम्हाला जाळी ठेवायला परवानगी दिली त्यांच्याबद्दल त्यांचं खूप आभार मानतो। संतोष पवार। पालिकेच्या कारवाईत सातत्य आहे। डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी कारवाई सुरूच राहील। नोंदणीकृत फेरीवाल्यांना जागा देण्यास पालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पालिका प्रशासन त्याबाबत विचाराधीन असून नोंदणीकृत फेरीवाल्यांना नक्कीच जागा मिळेल प्रस्तावित आहे असे प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडून सांगण्यात आले। माननीय आयुक्त महोदय आणि माननीय उपायुक्त तावडे साहेब आणि अतिरिक्त आयुक्त गोडसे साहेब यांच्या निर्देशानुसार हे जे अतिक्रमण करून रोडवर नागरिकांना चालण्या खूप अडचणी तयार करताय। आपला जो फुटपाथ आहे जो चालण्यासाठी आहे तो पूर्णपणे अतिक्रमणाने व्यापलेला आहे आणि त्यामुळे रहदारीस फार गर्दी होते। हे पण मी स्वतः आता सहाय्यक आयुक्त म्हणून प्रभागात नव्यानेच नियुक्त झालेली आहे आणि मी स्वतः 2 वेळा इथे राऊंड मारलेला आहे, प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने ज्या फेरीवाल्यांनी जे सामान हटवलेलं नाही त्यांचा आज दिनांक रोजी मी सगळं हटवलेलं आहे, अतिक्रमण काढलेलं आहे। तसंच बऱ्याच ठिकाणी फुटपाथच्या खाली जे कचरा आहे त्याच्या खाली जाळ्या आहेत, त्या जाळ्याच्या खाली अत्यंत कचरा आहे आणि तो कचरा व्यापारी संघटना सगळी एकत्र आली आमच्या जाळ्या काढून घेतल्या म्हणून मी त्यांना सांगितलं ह्या जाळ्या फक्त एका अटीवर तुम्हाला ठेवायला मिळतील की तिथे त्या फुटपाथवर सगळी स्वच्छता पाहिजे आणि स्वच्छता असेल तरच तुमची जाळी तिथे लागली जाईल। त्या अनुषंगाने सगळ्या व्यापारी संघटनेने सुद्धा मला सहकार्य केलं आणि फेरीवाल्यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि त्यांनी त्यांचं सामान काढून घेतलेलं आहे। त्यांचं नुकसान न करता प्रत्येक फेरीवाल्यांनी आपलं सामान काढून घेतलेलं आहे, कारण त्यांनाही कळतंय की आपण रस्त्यात रहदारीत अडचण तयार करतोय। अशा पद्धतीने त्यांनी आपलं सामान सुद्धा काढून घेतलेलं आहे। त्याबाबत पण आम्ही सहाय्यक आयुक्त सर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त त्याबाबत सुद्धा आम्ही हा प्रस्ताव मांडणार आहे। आम्ही अवधूत तावडे साहेबांना पण ते सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे प्रस्तावित आहे। सातत्य म्हणजे आता रोजच चालू आहे। आता मी इथे आल्यापासून आता 8 दिवस झालं स्टेशन रोड, नेहरू रोड, फडके रोड हे सतत कारवाई चालू आहे। त्यामुळे काय होत आहे की लोकांना आता कळायला लागलंय नाही इथे कारवाई होते, आता इथे बसू नये, आपण आता दुसरा मार्ग शोधूया। अशा पद्धतीने लोकांचं पण चालू आहे, पण लोकांचा उदरनिर्वाहाचा पण ते प्रश्न निर्माण करतायत। परंतु लवकरच जे काही आधी देशपांडे मॅडमने जे काही हे केलं होतं फेरीवाल्यांसाठी नियोजित त्या पद्धतीने ते अवधूत तावडे सरांच्या कानावर पण गेलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही प्रस्तावित फेरीवाल्यांसाठी कारवाई होईल आणि त्याप्रमाणे त्यांच्यासाठी मार्ग सुद्धा निघेल। धन्यवाद। नोंदणीकृत फेरीवाल्यांना जागा देण्यास पालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता पालिका प्रशासन त्याबाबत विचाराधीन असून नोंदणीकृत फेरीवाल्यांना नक्कीच जागा मिळेल प्रस्तावित आहे असं प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडून सांगण्यात आलंय। शरद शिंदेसह करिश्मा मयेकर, आदिराज मीडिया, डोंबिवली।